ऍक्च्युली या सिरियलच्या निमित्ताने आमची पहिली भेट झालेली नाहीये. हो. खूप जणांना माहिती नसेल, पण एक अच्छा. अथांग नावाची वेब सिरीज मी केली होती आणि हां. ज्या ताई अगं लीड हो, होत्या. हो. सो ताईंचं यंग व्हर्जन मी त्या सिरीज मध्ये केलं होतं. आम्ही लंच ब्रेकला एकत्र बसतो तेव्हा त्यांच्यामधलं जे एक मिश्किल इंटरॅक्शन असतं हां. किंवा त्यांच्यात एक मैत्री आहे खूप गोड अशी आणि ते एकमेकांची अशी मजा करत बोलत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एकमेकांविषयीचा प्रचंड आदर आणि ते पण एक रिफ्लेक्ट होत असतं आणि ते बघताना मला खरंच असं वाटतं की किती आयडियल कपल आहे हे. आता बघ ना, आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की मी यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करणार आहे, अशी सिरियल मला मिळणार आहे. पण कुठेतरी ते डॉट्स कनेक्ट झाल्यासारखं हं. नंतर मला फिलिंग आलं होतं आणि अगेन आता ताई पण येतायत. हे म्हणजे 4 चांद लग गए असं एक फिलिंग. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले अशोक मामा या आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत रसिका आहे, पुन्हा एकदा आहे. कारण की इंद्रनील होता त्यावेळेला पण इंटरव्ह्यू केला होता आणि त्यानंतर आत्ता खूप काळ गेलाय मध्ये. सो कशी आहेस? मी खूप छान. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे, एक्साइटेड आहे कारण की आम्हाला बातमी कळली की धूम धडाका होणार आहे आणि येस. निवेदिता ताई आल्या. तुझा प्रोमो पाहिला आम्ही की ज्यामध्ये तू फोनमध्ये तुमचा फोटो बघत होतीस आणि नंतर तुला कळलं की त्या येणार आहेत. तर तुला सगळ्यात आधी कधी कळलं की त्या येणार आहेत? मला फार आधीपासून माहिती नव्हतं. सो माझ्यासाठी हम्म. सुद्धा एक मोठं आणि अर्थातच खूप हॅपी असं सरप्राईज होतं ते. कारण अशोक सरांबरोबर काम करायला मला मिळणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हा अर्थातच ते एक मॅनिफेस्ट झाल्यासारखं होतं हो, ड्रीम. हो. आणि त्या दोघांनाही मी पहिल्यांदा एकत्र भेटले होते आणि तो जो फोटो प्रोमोमध्ये किंवा काय रीलमध्ये सगळ्यांनी बघितला असेल. सो ती दुसरी एक इच्छा पूर्ण झाली की ताईंसोबत पण आता मला काम करायला मिळणार आहे. सो डेफिनेटली आय वॉज व्हेरी हॅपी. तू एक्साइटेड असशीलच की कधी एकदा त्यांच्यासोबत सीन लागतोय किंवा काय यासाठी. पण तुमची पहिली भेट तुला आठवते का? किंवा निवेदिता ताई म्हटल्यानंतर पहिली कोअर मेमरी काय आठवते? जसं की मला कोणी विचारले कोअर मेमरी काय, तर मी म्हणेन की ती लहानपणी मी जे चित्रपट पाहिजे आणि त्यामध्ये त्या ज्या होत्या गाणी त्यांची, हे सगळं पटकन मला आठवतं. तुला कोअर मेमरी म्हटल्यावर काय आहे तुझी ऍक्च्युली त्यांच्याविषयी? या सिरियलच्या निमित्ताने आमची पहिली भेट झालेली नाहीये. हो. खूप जणांना माहिती नसेल, पण एक अच्छा. अथांग नावाची वेब सिरीज मी केली होती आणि हां. ज्या ताई अगं लीड हो, होत्या. हो. सो ताईंचं यंग व्हर्जन मी त्या सिरीज मध्ये केलं होतं. पण हं. तेव्हा आमचे एकत्र सीन्स झाले नव्हते कारण का अर्थात फ्लॅशबॅक सीन्स मध्ये मी होते आणि मग प्रेझेंट सीन्स मध्ये त्या होत्या. पण तेव्हाच्या लॉन्च जो सोहळा हो, होता हो. तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. आणि मला आत्ता आठवलं की मी पाहिलीये ती वेब सिरीज आणि त्यामुळे मला हो. पटकन सो आठवलं की ते असं एक कनेक्शन आहे कुठेतरी. बरं. आता साधारण सीन येणार किंवा तुझ्या वाट्याला आला नाहीये ना त्यांच्यासोबतचा अजूनही सीन? मी सीन ऑन स्क्रीन मी नाही त्यांच्यासोबत आले. नाही केलेलं आहे अजून पण काम. तुला त्या क्षणासाठी थोडंसं धडधडतंय का? किंवा काय तुझ्या भावना आहेत? तो जो पहिला टेक असेल, तर ते एक असतं ना की चुकून नको बाबा, हे म्हणजे म्हणतो ना आपण की फंबल नको यायला, काही नको यायला, मी करेन ना नीट, कसं इम्प्रेशन, हे सगळं आहे का? काय चाललंय काय डोक्यात सध्या? अशोक सरांसारखीच त्यांची सुद्धा पर्सनॅलिटी इतकी फ्रेंडली आहे हं. ऑफ स्क्रीन की त्या खूपच अशा मनमिळावू आणि लगेच तुम्हाला आपलंसं करणाऱ्या आहेत. हो. त्याच्यामुळे दडपण त्यांच्यासोबत पण येत नाही. मी जास्त एक्सायटेडच आहे की काय नक्की सीन्स असणार आहे, त्यांच्यासोबत काय इंटरॅक्शन असणार आहे आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण का अर्थात इतक्या गाजलेल्या सिरियल्स त्यांनी केलेल्या आहेत हं. आणि अशा अभिनेत्रीसोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळतीये हे अर्थातच मला माझं भाग्य वाटतं. तुला असं वाटतं का की गोष्टी प्री प्लॅन असतात लाईफमध्ये? ठरलेलं असतं सगळं आणि बरोबर वेळ आली की आपल्याला ते मिळतं. कारण हम्म, बऱ्याचशा गोष्टी निघून जातात गं. आपल्या हातातोंडाशी आलेला घास असा निघून जातो आणि जेव्हा करेक्ट टाइम येतो त्यावेळेला भरभरून देव देते तेव्हा छप्पर फाडके देतो असं म्हणतो ना. खरंय. कुठेतरी तसं हे आहे का? खरं असावं. कारण का आता बघ ना, आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की मी ह्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करणार आहे, अशी सिरियल मला मिळणार आहे. पण कुठेतरी ते डॉट्स कनेक्ट झाल्यासारखं हं. नंतर मला फिलिंग आलं होतं आणि अगेन आता ताई पण येतायत. हे म्हणजे 4 चांद लग गए असं एक फिलिंग आहे. सो कुठेतरी तू म्हणतेस ते खरंय. बरं, त्या दोघांना ना आम्ही तरी प्रत्यक्षामध्ये एकत्र काम करताना पाहिलं नाही. आम्ही टीव्हीवरती अवॉर्ड फंक्शन्समध्ये वगैरे त्यांचं जे काही बॉन्डिंग ॲज अ प्रेक्षक म्हणून बघू शकतो तसंच बघतो. तर ते पाहताना सुद्धा आम्हाला असं वाटतं की आयडियल जोडी आहे किंवा जोडपं असावं तर हे असं. इतक्या वर्षाचा संसार आणि एकमेकांना यशात इतकी साथ देताना ते दिसतात.
अर्थात आपण कॅमेरा मागे ना आपण त्यांचा स्ट्रगल नाही पाहिलाय, पण बरोबर. दिसताना एवढं छान आयडियल कपल जे आहे, तर मला तुला विचारायला आवडेल की त्यांना पाहिल्यानंतर तुला पण अशीच फिलिंग येते का की जोडपं असावं तर असं, किंवा तू पाहिलंयस त्यांचं खरं हो, खरं आता बॉन्डिंग? आम्ही लंच ब्रेकला एकत्र बसतो तेव्हा त्यांच्यामधलं जे एक मिश्किल इंटरॅक्शन असतं किंवा त्यांच्यात एक मैत्री आहे खूप गोड अशी आणि ते एकमेकांची अशी मजा करत बोलत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एकमेकांविषयीचा प्रचंड आदर आणि ते पण एक रिफ्लेक्ट होत असतं आणि ते बघताना मला खरंच असं वाटतं की किती आयडियल कपल आहे हे. बरं, खूप सिनियर आहेत दोघेही, आणि अशा सिनियर कलाकारांबरोबर काम करणं तू म्हणालीस की भाग्याचं आहे. तर आपणही कधीतरी सिनियर होणार आहोत, म्हणजे तू कधीतरी एक एक असेल जेव्हा खूप सिनियर असशील तू त्यांच्यासारखी, तर त्यांच्याकडून असे कुठले गुण असे तू वेचण्याचा प्रयत्न करतेस की मी जेव्हा खूप सिनियर असेल त्यावेळेला मी अशी असेन, किंवा मी माझ्या सहकलाकारांना असं वागवेन किंवा असं करेन? कुठले गुण आहेत जे तुला असं हा एक वाटतं? सगळ्यात मोठा गुण की ज्या पद्धतीने ते त्यांच्या ज्युनियर्सना ट्रीट करतात, त्यांच्या सोबत एक बॉन्ड शेअर करतात. मला तसंच आवडेल जर मी कधी एवढी मोठी सिनियर झाले तर, की कुणालाही कमी न काय म्हणूयात, तुम्ही लहान आहात हा फील करून न देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना पण इक्वली ट्रीट करणं, त्यांच्या सुखदुःखांमध्ये इंटरेस्ट असणं किंवा आपुलकीने विचारपूस करणं, ही सुद्धा मला खूप मोठी गोष्ट वाटते. बरं, आता जेव्हा तो एपिसोड तुला तो सीन मिळेल की त्यांच्यासोबत करायचा आहे तो, आणि त्यानंतर तो टेलिकास्ट होईल, तू विचार केलायस का की तो सीन पाहायचा आहे आपण वेळात वेळ काढून, किंवा आपल्या आवडीच्या लोकांना तो पाठवूया निदान, किंवा बघा असं सांगणं? कोणाकोणाला सांगितलंयस तू मुळात की? ऑफकोर्स ऑफकोर्स कारण का आता प्रोमो आउट झालेला आहे हो, त्याच्यामुळे सगळीकडे माझ्या कळलं. फॅमिलीला नातेवाईकांना तर कळलंच आहे आणि आता सगळेच खूप एक्सायटेड आहेत त्याच्यामुळे ते डेफिनेटली त्या एक्साइटमेंट मध्ये बघणार की ताईंसोबत आता काय सीन आहे. बरं, मला बऱ्यापैकी खूप छान वाटलं, आणि मी ना खास गप्पा मारायला तेव्हा येणार आहे जेव्हा खरोखर तुझ्या आयुष्यात तो क्षण येईल जेव्हा तू त्यांच्यासोबत कॅमेरा फेस करशील. कारण की ऑफ स्क्रीन तर तुला मिळतंय, पण हो. म्हणतो ना की तो एक क्षण आहे ज्याच्यासाठी आपण सगळे वाटतोय. तर आता मला रसिका म्हणून थोड्याशा झटपट तुझ्याकडनं गोष्टी जाणून घ्यायच्यात. रॅपिड फायर आहे, ओके. आणि तू नेहमीसारखी उत्तरं देशील पटपट असं मला वाटतंय. ठीक आहे? होपफुली. देणारच तू, मला माहिती आहे. तू तुझ्या नावाचं कधी चुकीचं प्रोनाउन्सिएशन ऐकलंयस? हो. काय होतं? राशिका, सारिका पण म्हणतात खूप जण. आई गं. तू आजवर केलेली क्रेझी किंवा स्कॅरिस्ट गोष्ट कुठली आहे? केलीयस? स्केरियस्ट किंवा क्रेझी, बापरे नाही ग आठवत असं मला काही आता. बरं, आठवेल कधीतरी. पुढच्या वेळेला मी पुन्हा येऊन विचारेन. हा. असं एखादं डेस्टिनेशन आहे का की जिथे तुला तुझ्या पार्टनर सोबत जायला आवडेल, की नक्की जायचं एकदा कधीतरी इथे, किंवा तुला एकटीला जायला आवडेल? स्वित्झर्लंड. एखादा असं आउटफिट आहे जे तुला कधीच वेअर करायला नाही आवडणार, म्हणजे काही झालं तरी मी हे नाही, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कोणाला हेरम नाही आवडत, ते म्हणून नाही, मी नाही बाबा आयुष्यात कधी. तसं काही आहे की नाही, मी हे कधीच ट्राय नाही करणार, माझा झोनच नाही हा आउटफिट हे? नाही मला सगळे आउटफिट्स ट्राय करायला आवडतील. बरं, असं एखादं सेलिब्रिटी कोणी आहे का की ज्याच्यासोबत तुला डिनरला जायला आवडेल, किंवा साधारण वेळ घालवायचा, मला एकदा तरी 5 मिनिटं मिळाली तरी खूप आहेत या विकी सेलिब्रिटी? कौशल. बरं, तुला कधी असे लव्ह प्रपोजेस आलेत का? आलेच असतील, पण त्यांना नकार देण्याचं तुझं कामचे लव वाक्य काय आहे? म्हणतो ना मी, मला करिअरवर फोकस हा मला करायचा करिअरवर फोकस करायचा आहे, मी आता रेडी नाहीये. एक असं वाक्य ज्यावर तुझा कॉपीराईट आहे, तू सतत हे माझं आहे, हे मी सतत बोलत असते. ओ प्लीज असं होऊ शकतं. बरं, लाईफ मध्ये अति उच्च दर्जाचा आनंद झालेला असा मुवमेंट आहे का? खूप येतात, पण एखादा अति उच्च दर्जाचा आनंद, ओ पराकोटीचा आनंद. पराकोटीचा आनंद. बापरे असे छोटे छोटे आनंद तर खूप आहेत की मला पहिल्यांदा सिरियल मिळाली तेव्हा किंवा असे काही आनंद, पण असा पराकोटीचा आनंद आय डोंट रिमेंबर. त्यामुळे तो क्षण येणं बाकी आहे. या बरं, लाईफ मध्ये सगळ्यात जास्त भीती वाटलेला एखादा क्षण आहे का? फारच घाबरलेलीस किंवा काय असं? अंधारात प्रवास करताना वगैरे नेहमीच. बरं, आता टेल मी युअर रसिका विदाउट टेलिंग मी युअर रसिका. ओ इंटरेस्टिंग. म्हणजे मी काहीतरी ऍक्शन करायची आहे काहीही कर, जसं की ओ प्लीज जे तुझं आहे. अच्छा
हा ही आहे असं होऊ शकतं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि मी म्हंटल तसं त्या क्षणाची मी पण वाट पाहते कारण मला त्यावेळेला ऐकायला खूप काही असेल आणि होपफुली त्यावेळेला त्या सुद्धा आपल्या सोबत असतील तर तुम्हा दोघींचा एकत्र इंटरव्ह्यू करायला नक्की डेफिनेटली. आवडेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी आणि Thank आता you. खूप छान सीन येतीलच तुझ्या वाट्याला. येस. थँक्यू. प्रेक्षकांना काय सांगशील? बघत राहा, नवीन ट्रॅक येतो आहे आणि अर्थातच तुम्ही खूप मजा करणार आहात बघताना सुद्धा आणि आम्ही करताना सुद्धा. तुम्हालाही मजा येईल. सो आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतंय नवीन ट्रॅक. थँक्यू.